तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं, मात्र अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे। आज रात्रीपर्यंत उमेदवार जाहीर होईल असं अजित पवार म्हणतात। तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे अजून जाहीर झालेलं नाही। तर आज रात्रीपर्यंत उमेदवार जाहीर होईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अजय, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलेलं आहे, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्न कधी याचं उत्तर मिळणार आहे? आम्ही काही वेळा उत्तर देते समोर येण्याची शक्यता जी सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही पक्षप्रवेश आहेत ते पार पडतात। हे पक्षप्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शक्यता ते नावाची घोषणा जी आहे ती आजच करतील अशी माहिती जी आहे आता राष्ट्रवादीच्या मिळते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महायुती उद्या एकत्र महायुतीचं एकत्र फॉर्म भरणार राज्यसभेचा आणि त्या संदर्भात जर पाहिलं तर भाजपच्या कडून उमेदवार जाहीर झालेले आहेत, शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेले आहेत, पण अद्याप राष्ट्रवादी अजित पवारच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जे ते बाहेर आले नाव आपल्याला नाही आणि त्याच अनुषंगाने आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात मोठ्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत आणि काही वेळातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संदर्भाची नावाची घोषणा जी आहे ती करतील आणि त्यानंतर उद्या हे अजित पवार राष्ट्रवादीचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार आणि त्यानंतर भाजपचे उमेदवार असे आता पक्ष म्हणजे की आजही पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता सुद्धा जे ते राष्ट्रवादी कार्यालयात होताना पडताना पाहायला मिळतं। त्यानंतर त्याच पक्षप्रवेशात निश्चितच त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता कोणतं नाव समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आज संध्याकाळीपर्यंत सुनील तटकरे साहेब जाहीर करतील, ते सांगतील। पापा काय म्हणले